हाय यूट्यूब फॅमिली, राणीताई फेळे व्हिडिओजमध्ये स्वागत आहे। आज आहे एकादशी, तर एकादशीच्या सर्व माझ्या यूट्यूब फॅमिलीला हार्दिक हार्दिक शुभेच्छा। त्यासाठीच मी करणार आहे उसळ। आज आहे निर्जली एकादश। कोण कोण म्हणतं की म्हणजे आज पाणीसुद्धा प्यायचं नाही, निर्जली एकादश आहे, तर त्यानिमित्ताच मी उसळ तयार करत आहे। तर चला तर मग आपला व्हिडिओ कंटिन्यू पहा। उसळ कशी म्हणजे बनवत आहे, कशी नाही, एकदम मऊसूत आणि मोकळी मोकळी तयार होते। आणि त्याच्यासाठी साहित्य आपण काय काय घेतलेलं आहे, काय काय नाही, हे पण दाखवते। चला मग व्हिडिओला चालू करू आणि व्हिडिओ कंटिन्यू पहा। छोटे छोटे टिप्स आहेत त्या समजून घ्या आणि छानपैकी मोकळी सुटसुटीत उसळ तयार केलेली पहा आणि तशीच तुम्ही पण टिप्स फॉलो करा आणि तुम्हाला मस्तपैकी तुमची पण उसळ छानपैकी तयार होईल। चला व्हिडिओला चालू करूत आपण। हे पहा, मस्तपैकी आपण आलू मोठा आकाराचा साल काढून कट करून घेतलेला आहे। हे आहे सेंधा नमक, उपवासाचं शेंगदाण्याचं कूट मस्त बारीक करून घेतलेलं आहे। हिरव्या मिरच्या 2 कट करून घेतलेल्या आहेत। शाबू छानपैकी हे पहा अशा पद्धतीमध्ये भिजून घेतलेला आहे, छानपैकी भिजल्या गेलेला सुद्धा आहे। पहा असा हातावर करताच एकदम प्लेन बारीक होत आहे। पहा अशा पद्धती सर्व जिन्नस घेतलेले आहेत आपल्या शाबूच्या उसळसाठी। तेल पण गरम करायला कढईमध्ये ठेवलेलं आहे आणि चला तर मग आता आपण पटपट तेल पण आपलं गरम होत आहे, सर्व मस्तपैकी उसळ तयार करून घेऊ। हे पहा, हे शाबू आहे, या शाबूमध्ये टाकायचं आहे आपल्याला हे शेंगदाण्याचं कूट टाकायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। जणू प्रत्येक या शाबुदाण्याच्या सर्व मिक्स झालं पाहिजे म्हणून। हे पहा अशा पद्धतीत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे शाबू। एकदम शाबू मिक्स करून घेतला, शेंगदाण्याचं कूट आणि शाबू की खूप छानपैकी असा मोकळा मोकळा तयार होतो आणि चिकट होत नाही। आणि हे जे उपासाचं सेंधा नमक घेतलेलं आहे ते सेंधा नमक पण टाकून मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की आपण ज्यावेळेस कढईमध्ये शाबू टाकतो त्या टाईमला सेंधा नमक टाकण्याऐवजी आधीच टाकायचं आणि हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। हे पहा खूप छानपैकी मिक्स झालेलं आहे। तर आपलं तेल पण तुम्हाला दाखवलेलं, तर तेल खूप छानपैकी गरम झालेलं आहे। आता आपण टाकून घेऊ त्याच्यामध्ये सर्व एक 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 हिरव्या मिरच्या आणि आलू जे मिक्स करून घेतलेले आहेत ते। हे पहा तेल मगाच दाखवलेलं होतं, मस्तपैकी ठेवलं, तेल गरम झालं, हिरव्या मिरच्या टाकून घेऊ। हिरव्या मिरच्या झाल्या की आपण हे आलू टाकून घ्यायचं आहे। आलू चिरून ठेवल्यानंतर काळे पडतात, तर त्यासाठी मी पाण्यामध्ये आलू ठेवलेले होते। तर हे आहे आपली तिसरी टिप्स आहे, कारण की शेंगदाण्याचं कूट आधी टाकायचं हे पहिली टिप आहे। दुसरी टिप, मीठ पण त्याच टाईमला टाकायचं, मिक्स करायचं। आणि हे जे आहे ते आता आलू चिरल्यानंतर आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत, कारण कोण कोण काय करतं, आलू धुवून घेतं, आलू धुवून घेतल्यानंतर पाण्यामध्ये टाकत नाहीत, तर थोडासा आलू काळा पडतो। तर आलू काळा पडत नाही, तुम्ही अशी टिप्स फॉलो करा आणि छानपैकी आलू आपण गोल्डन ब्राऊनवर होऊ देऊ आणि मग नंतर आपल्याला हे शाबू टाकायचं आहे। हे पहा आलू किती छानपैकी गोल्डन ब्राऊनवर झालेले आहेत आणि किती पांढरी शिपट कढई होती, तर तेल गरम खूप छानपैकी झालं। तर आता आपण घेऊ ते उसळ टाकून। हे पहा हे झाकण काढून एक वाफ चांगली झालेली, पहा किती मस्तपैकी आपली हे उसळ सुटसुटीत एकदम तयार झालेली आहे। तर आता आपण हे
तयार झालेली आपली उसळ काढून घेऊ। हे पाय हे टाकून तर घेतलेलं आहे, पण आपल्याला एका हातानं मिक्स काही करता येत नाही, म्हणून मी दोन्ही हाताने हे मिक्स करून घेत आहे। कारण एका हातानं कढई पकडलेली आहे पकडीच्या साह्यानं, आणि एका हातानं मस्त चम्मचनं हे शाबू मी हलवून घेत आहे। हे पहा हलवून तर घेतलेला आहे। तर आता आपल्याला थोडंसं झाकण ठेवायचं आहे आणि एक वाफ काढून घेऊ चांगली। हे पाय हे झाकण ठेवून घेऊ आणि एक वाफ काढून घेऊ। हे पहा मस्तपैकी आपली तयार झालेली आहे एकादशीची उसळ। तर यूट्यूब फॅमिली कशी वाटली कशी नाही, आणि किती मोकळी सुटसुटीत तयार झालेली आहे पहा, आणि खायला पण खूप छान मस्त। तुम्ही दह्यासोबत खा किंवा तोंडी लावाय मिरच्या, किंवा अशी पण खाऊ शकता, तसं काही नाही। आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आवडला शेअर करा, लाईक करा। आपले व्हिडिओ कुठून पाहता कुठून नाही नक्की सांगा, आणि तुम्हाला कशी वाटली हे आजची आपली रेसिपी, आणि म्हणजे कशी वाटली ते लगेच कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे। व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा, आणि जे कोणी नवीन ताई दादा आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। चला तर मग बाय, भेटू तशाच नवीन एखाद्या व्हिडिओजमध्ये।